मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे ती त्या दोरीवरून येत नसते, त्यामुळं सत्या विष घ्यायला लागतो. तर मंजू लगेच इथे सत्या विष घ्यायला लागल्यावरती ती लगेच इथे पळत पळत येते आणि सत्याला वाचवते. म्हणते की सत्या काय करतोय, आणि सत्याला घट्ट मिठी मारते. तर आता सत्या म्हणतो की वाघमारे अहो काय करताय, अहो मी खरंच विष नव्हतो घेणार. तर मंजू म्हणते की अरे सत्या तुला माहीत नाही माझा तुझ्यामध्ये किती जीव आहे, अरे तुला खरंच कळत नाही का रे माझा तुझ्यात किती जीव आहे, असं का करतो. अरे सत्या तुला जर काही झालं तर मी काय करू, असं म्हणते. तर आता लगेच मंजू असं म्हणल्यावरती सत्या म्हणतो की हे बघा वाघमारे, ही मोकळी बाटली आहे, हिच्यात काहीच नाही आहे. मी फक्त एक नाटक करून दाखवतो तुम्हाला, कारण की तुम्ही ते पळत यावं आणि तुमच्या यशाकडे पण तुम्ही असंच पळत जावं. मला हेच वाटतंय, तुम्ही तुमचं यश लवकर असंच गाठावं हेच वाटतं मला, म्हणून मी तुम्हासाठी हे सगळं केलं. तर आता लगेच मंजू म्हणते की हो सत्या, पण हे बघा असं करू जाऊ नको तू, मी किती घाबरले होते माहिती आहे का तुला. तर सत्या म्हणतो की हो वाघमारे तुम्ही घाबरल्या होत्या, पण तुम्ही माझा जीव वाचवण्यासाठी किती फास्ट पळत आल्यात, नाही तर मला तेच खूप भारी वाटलं, असं सत्या बोलतो. तर आता लगेच मंजू म्हणते की खरं सत्या तू खूप चांगला आहेस रे, मला खरंच तू खूप आवडतो सत्या, तू काळजी करू नको. ते दोघं जण एका ठिकाणी जाऊन बसतात, नारळ पाणी वगैरे पित असतात. तर आता हे सगळं बलमा सांगत असो. तर आता सत्या मंजूला म्हणतो की मंजू सत्याला विचारतात ते तात्यासाहेबांविषयी, तात्यासाहेबांची सुनावणी झाली का, त्यांना जामीन भेटला का, त्यांचं केस लागली का नाही निकाल. तर आता लगेच सत्या म्हणतो की वाघमारे हे बघा, तुम्ही तात्यासाहेबांचं काही टेन्शन घेऊ नका, आणि हे बघा मी जोपर्यंत तुम्हाला काही सांगत नाही ना तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका. मी सांगाल तुम्हाला बरोबर तर तेव्हाच सगळं काय होईल, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला सगळं काय घडलं ना ते सांगत जाईल, पण तुम्ही स्वतःहून मला काही विचारत जाऊ नका. तर बस मंजू म्हणते ठीक आहे सत्या. तर आता लगेच बालमा म्हणतो की सत्या तुझं हे सगळं काही इथंच चुकलंय, तू असं करायला नको होतं, तू वाघमारे वहिनींना सगळं काही सांगायला हवं होतं, तू जर तेव्हा सांगितलं असतं ना तर खूप चांगलं झालं असतं. तर आता लगेच म्हणते की अजून काय विचारलं. तर काय नाही रे, अमरीच्या नवऱ्याबद्दल याच्याबद्दल विचारत होत्या त्या, कारण की त्यांना लग्न मान्य नव्हतं ना रे अमरीचं आणि अमरीच्या नवऱ्याचं, त्यामुळं विचारतात अमरीश नवरा कसा आहे. पण मला पण नाही पटला तिचा नवरा, आणि कुणालाच नाही पटला तिचा नवरा, असं सत्या म्हणतो. तर आता बलमा म्हणतो की हे बघ आता आता काय करायचं आपण. तर मग सत्या म्हणतो की मला वाघमाऱ्यांना एक करून द्यायचं आहे, मला वाघमाऱ्यांना पटवून द्यायचं आहे की हे सगळं काही काय ते मला वाघमाऱ्यांना आता मग त्यांना वाटतंय ना मी तात्यासाहेबांची भेट नाही घडून दिली आहे, तर मी त्यांना तात्यासाहेबांची भेट घडवून देणार आहे. आणि सत्या एक माणसाला फोन करतो आणि सांगतो की ते तात्यासाहेबांना घेऊन या त्या कमिशनर ऑफिसला. तर आता ते यायला लागतात तिकडून. तर आता बलवंती पण निघतात तिकडे, आणि जी मंजू आहे तिथे आता मंजू ऑफिसमध्ये बसलेली असते. तिथे भारती मावशी येतात आणि भारती मावशी सस्पेंड होत असतात, टोपी वगैरे काढतात. तर मंजू म्हणते भारती मावशी मला पण खूप वाईट वाटते, पण काय करणार हो, आता काय माझा पण नाईलाज आहे. अहो वरून तसं आलेलीच ऑर्डर आहे, हे बघा तुम्ही जर कायद्याने चालत जा, तुम्ही असं काही करू नका. अहो नियम पाळत जा ना, नियम नाही पाळले तर हेच होणार आहे. तर भारती मावशी म्हणतात की मंजू तू काळजी करू नको, मी समजून घेऊ शकते, मला कळतंय हे सगळं काही, असं म्हणते. तर ती म्हणते ठीक आहे. मग आता भारती मावशीला सस्पेंड करते, भारती मावशी तिथून जातात. तर सत्या तिथे येतो आणि सत्या म्हणतो की वाघमारे मला तुमच्याशी बोलायचं आहे, तुम्हाला वाटतं ना मी तात्यासाहेबांना भेटून नाही दिलं, चला मी तुम्हाला तात्यासाहेबांना भेटवतो. तर आता लगेच तो मंजूला गाडीत घेऊन बसतो आणि गाडीत घेऊन निघतो. तर आता लगेच रोडने जाताना बलमा म्हणतो की काय रे सत्या, मला तुमच्या दोघांच्या मध्ये घेतलं, मी उतरू खाली. तर बलमा सत्या म्हणतो की तुला काही उतरायची गरज नाही आहे बलमा, गपचूप बसून राहतो, अजिबात वळवळ करू नकोस. तर ते म्हणतो ठीक आहे बसतो मी गपचूप, आणि ते बसतो गपचूपणे. ते आता चाललेले असतात. तर आता इकडं मंजू म्हणते खरंच तात्यासाहेब भेटणार आहे की कुठं घेऊन चालाय तुम्ही, मला खरं सांगा बरं काय चाललं तुमचं हे सगळं काही. तर आता लगेच ते म्हणतं की काय नाही तू फक्त आमच्यासोबत चल. तर आता लगेच मंजू म्हणते की थांबव गाडी. तर आता लगेच म्हणतो की काय हो वाघमारे काय चाललंय तुमचं, तुम्हाला गाडी चालवता येते का, कशाला उगाच हे करताय तुम्ही, गप बसून बसा ना गपचूप. तर आता लगेच मंजू म्हणते की ठीक आहे, आणि एका ठिकाणी सत्याला गाडी थांबवायला लावते आणि ते गाडी थांबतं, आणि तिथे लगेच आता सत्य मंजूला उतरून देतो आणि ते पुढे जातात निघून. आणि म्हणजे ते वाट बघत असते कधी येतील ते माणसं त्या तात्यासाहेबांना घेऊन. तेवढ्यात आता इकडं सत्यन ते जायला लागतात. बलमा म्हणतो की काय रे खरंच येतील ना तात्यासाहेब इथे, नाहीतर खूप अवघड होईल बरं का. तेव्हा कसं झालं तर तुला आठवतंय ना सत्या, अरे तू वहिनीकडे यायचा, हे करायचा ते करायचा, पण मी तिकडं किती सांभाळायचो मला माहिती होतं. अरे तात्यासाहेब बघितलं ना तू एकदा तात्यासाहेब घेऊन चालले होते तेव्हा कसं घडलं होतं, अरे तात्यासाहेब घेऊन चालले होते तेव्हा कसं घडलं होतं, तात्यासाहेबनी बंदूक वगैरे घेतली, सगळ्याला गोळ्या घालायला लागले होते. आणि एक आठवतं सत्य तू त्यांची गचंडी पकडली होती, त्यांना मारायला धावलं होता आणि म्हणत होता की शांत तात्यासाहेब, ह्या तात्यासाहेबाला मी माझ्या हाताने मारणार आहे, खूप राक्षस माणूस आहे हा.
असं तू म्हणत होता. सत्या आठवतं का तुला? सत्या बोलतो की हो ना. अरे तात्साहेब हा खरंच हे खूप रिच माणूस आहे. फक्त वाघमाऱ्याला काही करायला नको, त्याला यायचं का आपण पाठीमागे जाऊयात वाघमाऱ्याकडे. तर आता इकडे जी वज्जू आहे ती तात्साहेबांना गाडीतून खाली बोलवते आणि म्हणते की इकडे भेटायला घेऊन, असं म्हणते. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.